श्री स्वामी समर्थ. चला, या संपूर्ण सृष्टीला परब्रह्माच्या भक्तीचे वेड लावूया. आपले प्रत्येक काम स्वामी सेवेच्या भावनेने करूया. श्री स्वामी समर्थांच्या दिव्य कथा. अक्कलकोट दरबारात स्वामी महाराज मानवाला घडवण्याचे कार्य करत होते. स्वामी गुरु आहेत आणि श्री गुरु हे आपल्या शिष्यांमध्ये असलेले अज्ञान दुर्गुणाला मिटवतात. यातच मानवामध्ये असलेला दुर्गुण म्हणजे आळस, आणि ह्या दुर्गुणावर स्वामींनी तर अतिशय घनघाती प्रहार केला होता. त्या दिवशी असाच एक आळशी मनुष्य स्वामींच्या दरबारात आला आणि आपली इच्छा व्यक्त करू लागला. तोच स्वामी महाराज अतिशय क्रोधित झाले. स्वामींचा चेहरा क्रोधाने लालबुंद झाला आणि त्यांच्याकडे बघून 3-4 वेळा मोठ्याने बोलले, आळशी लोकांचे तोंड पाहू नये. स्वामी भक्त हो, स्वामींचे हे क्रोधायमान रूप बघून त्या व्यक्तीच्या सर्वांगाला कापरे सुरू झाले. अंगातून घाम टपटपू लागला आणि आता आपले काही खरे नाही असे समजून त्याने स्वामींच्या समोर नाक घासून माफी मागितली आणि प्रामाणिक कष्ट मेहनत करण्याचा संकल्प सोडला. ही सर्व लीला सभोवतालची मंडळी बघत होती. स्वामींना आळशी लोक अजिबात आवडत नाहीत. स्वामींचा भक्त बनायचे असेल तर सर्वप्रथम आळस नावाचा दुर्गुण सोडावा लागेल. ही समज सर्वांना भेटली आणि सर्वांनी एक घोषात स्वामी नावाचा जय जयकार केला. स्वामी भक्त हो, स्वामींच्या आजच्या कथेमध्ये आपल्या पिढीसाठी एक अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक संदेश स्वामींनी आपल्याला दिला आहे. असं म्हणतात की आळस हा सर्व अपयशांचा पिता आहे. आपण ज्या कोणत्या कार्यात आळस करतो त्या कार्याचा शेवट अपयश असतो. आणि म्हणूनच स्वामी बोलतात की आपण कितीही देवदेव केले, पूजा अर्चा केली किंवा पारायण जरी केले, पण जर आपल्यात आळस असेल तर त्या कार्याचा शेवट हा अपयश येतो. आणि म्हणून तर स्वामींना आळशी लोकांचा खूप राग येतो. थोडक्यात, आज आपल्याला स्वामींचा अनन्य भक्त बनायचे असेल, स्वामींच्या हृदयात ध्रुवस्थान निर्माण करायचे असेल, तर सर्वप्रथम आळस नावाच्या दुर्गुणाचा त्याग करावा लागेल. प्रत्येक कर्म स्वामी हुकूम या भावनेने, स्वामी सेवा या भावनेने करायची आहे. कमीत कमी आपली जी महत्त्वाची कामे, अत्यंत गरजेची कामे आहेत, त्यात कोणताही आळस करायचा नाही आणि स्वामींचा कर्मयोद्धा बनायचे आहे. बघा, नक्कीच आपण स्वामी महाराजांच्या हृदयात अनन्य भक्ताचे ध्रुवस्थान निर्माण करू. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे गुरुराया, तुझ्या मनात ध्रुवस्थान निर्माण करायचे असेल तर सर्वप्रथम आळस नावाच्या गुणाचा त्याग कर. कर्मयोद्धा बन. आज आम्हा बालकांना ही समज दिली, तुला धन्यवाद. हे माऊली, अशीच प्रेरणा दे, मार्गदर्शन कर आणि तुझी भक्ती वाढव, तुझी सेवा वाढव. चला, आज या स्वामींच्या कथेमध्ये, स्वामींच्या दिव्य लीलेमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला अशाच दिव्य कथा या चॅनलवरती रोज पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, आम्ही अपलोड केलेली दिव्य कथा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. चला तर प्रेमपूर्वक बोलूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. चला, या संपूर्ण सृष्टीला परब्रह्माच्या भक्तीचे वेड लावूया. आपली प्रत्येक काम स्वामी सेवा या भावनेने करूया. धन्यवाद.